क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि एक जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। सार्दिसच्या मंडळीला पश्चातापासंबंधानं आणि जे वचन ऐकलं ते दृढ धर, पक्क कर, बहकून जाऊ नकोस, असत्याच्या मागं, चुकीच्या शिक्षणाच्या मागं धावू नकोस। फार गंभीरतेचे इशारे त्याने दिलेले आहेत। परंतु 6व्या मंडळीकडे ज्यास आम्ही जातो, प्रकटीकरणाच्या पुस्तकातली जी 6वी मंडळी आहे, एवढं ॲप्रिसिएशन, एवढं कौतुक त्या मंडळीचं केलेलं आहे। या प्रकारच्या मंडळ्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेल्या ज्या 7 मंडळ्या आहेत, जगामध्ये प्रत्येक मंडळीमध्ये किंवा कोणी ना कोणीतरी अशा प्रकारची मंडळी असते। हे देवाचं वचन आहे ना, हे देवाच्या वचनामध्ये जास्त तुम्ही पाहता त्यास तुम्हाला कळतं। या प्रकारचे लोक तुम्हाला सगळीकडे सापडणार आहे, प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये। पण येशू ख्रिस्तानं बलिदान क्रूसावरती दिलं, अर्पण झाला, मंडळीची स्थापना केली, मंडळीची रचना केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला बलिदान देण्याचं कारण मंडळीची पुनर्स्थापना व्हावी, तिची रचना व्हावी, तिचं रिस्टॉरेशन व्हावं। चुका आहेत मंडळीमध्ये, दोष आहेत। अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मंडळी या पृथ्वी तलावर राहत असताना जगामध्ये तर अनेक लोक आहेत, ते पाहणार आहेत तुम्हाला ना, ख्रिस्ती जीवन काय, तत्व काय, सिद्धांत काय। यहुदी लोक ज्यांना प्रभूंनी निवडलं, ते लोक आत्ता पण तुम्ही इस्रायलला गेला ना तर तुम्हाला दिसतील ते इतके कट्टर आहेत। त्यांच्यासारखा कट्टरवाद कोणाकडे नाही। पवित्रतेच्या बाबतीमध्ये, आराधनेच्या पद्धतीमध्ये जर तुम्ही बघितलं, फार कट्टरवाद त्यांच्याकडे आहे। जगातलं प्रत्येक राष्ट्र आज इस्रायलकडे पाहतं का? त्या देवाने त्यांना किती आशीर्वादित केलेलं आहे। साऱ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं। त्यांनी दाखवून दिलं, आम्ही यहोवा देवाचे उपासक, आराधक आहोत, जिवंत देवाची मंडळी आम्ही आहोत, चर्च आहे। आता बघा, आपल्याला तर काही माहीत नाही, आम्ही महाराष्ट्रात आमचं तारण झालं, आमच्या पूर्वजांनी ख्रिस्ताला स्वीकारलं। पहिल्यांदा तर आम्हाला बायबल बिलकुल माहीत नाही,
तुम्ही किती पिढीचे आहात ख्रिस्तीना याचा विचारच करू नका. ते डोक्यातनं पण काढून टाका, ती गमेंड पण काढून टाका. 7 पिढी 10 पिढी 2 पिढी 4 पिढी पहिली पिढी काय नाही त्याचा संबंध. मुळामध्ये तुम्ही किती बायबल अनुसरता आणि अनुसरण्यासाठी किती बायबल माहिती आहे. माझं स्वतःचं मी सांगतो ना. नाताळाचं चर्च 2 चर्च सर्व्हिस असायची. एक सकाळी 6ची सर्व्हिस असायची आणि दुसरी 8:30ची सर्व्हिस असायची. पण चर्च सुटल्यावर ती नाताळ साजरा करायला थिएटरमध्ये जायला पाहिजे आणि तिकिटाच्या रांगेमध्ये ख्रिसमस आहे म्हणजे हाऊसफुल पिक्चर असणार. आता आमचे सगळे तिकडं पळणार चर्च सुटल्यावर. म्हणून आम्ही सकाळचं चर्चला, आता आमच्या घरातनं ती बस यायची 6:30ला म्हणजे पोचायचो आम्ही 7:30ला आणि चर्च सुटायचं 8ला म्हणजे अर्धा तासाची भक्ती. झालं आमचा नाताळ. मला काय बायबल कळलंय. मला फक्त एकच माहिती आहे, म्हणजे आमच्या आई वडिलांनी सांगितलं 12 वाजता येशूचा जन्म झाला, फटाकडे वाजव, एवढंच माहिती होतं. आणि 12 वाजले, आम्ही 12 वाजेपर्यंत जागायचो, ते फटाकडे वाजवायचो. मग उत्सुकता सकाळी उठल्यावर एक असायची की नाही नवीन कपडे घालायचे, नाताळ आहे, बस. बायबल नव्हतं माहिती बरं का. पण ख्रिस्ती आहे ना. आणि सांगायचे काय मला घरात सांगायचे, हे बघ तुझे आजोबा ख्रिस्ती, तुझे पंजोबा ख्रिस्ती. आजोबा ख्रिस्ती वडील दारूच्या गुत्त्यावर असायचे. आजोबा ख्रिस्ती, नातू कुठं तर थिएटरमध्ये असायचा. प्रश्न तुम्ही ख्रिस्ती आहात का नाहीच आहे. तुम्ही ख्रिस्ती आहात का, तुम्ही चर्चला जाता का, तुमचं काय झालं आणि तुम्ही काय करतात हा प्रश्न नाही. प्रश्न तुम्ही मंडळी म्हणून, मंडळी तुमचा काय भाग आहे. तुम्ही चर्च आहात. सार्दिसच्या मंडळीमध्ये काही दोष आहे, पण फिलदिपिया जी मंडळी आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 7 पासून 13 पर्यंतच्या वचनामध्ये आम्ही जाणार आहोत. जी 6वी मंडळी आहेत, या मंडळीला कसं प्रभूनं तिचं कौतुक केलेलं आहे, काय म्हटलंय त्याचं सुरुवात जर तुम्ही बघितलं तर फार सुंदर सांगितलंय. वाचूया प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 7 ते 13 वचन. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही. फिलदिपिया येथील मंडळीच्या दूताला लिही. जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही, आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. ते कोणी बंद करू शकणार नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलं व माझे नाव नाकारले नाही. पहा जे सैतानाच्या सभेचे असून आपल्या यहुदी म्हणवितात, सैतानाच्या सभेचे असून आपल्याला यहुदी म्हणवतात, पण ते तसे नाहीत. ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करीन. पहा ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल असे मी करीन. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस. म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासूनही मी तुला राखील. मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करील. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हे जे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.
बस. फिलदिपिया ही जी मंडळी आहे, या मंडळीला प्रभूने अतिशय उत्तेजन दिलेलं आहे. तुम्ही बघा, प्रत्येक मंडळीमध्ये, सुरुवातीची मंडळी जी आपण पाहिली त्या मंडळीमध्ये दोन प्रकारच्या लोकांसंबंधानं सांगितलं. काही सात्विक लोक आहेत, काही पाप करणारे लोक आहेत, काहींनी धार्मिकता सोडली, काहींनी धार्मिकता टिकवून ठेवली. पण जेव्हा या 6व्या मंडळीकडे तो येतो ना, फिलिप या मंडळीकडे, या मंडळी संबंधानं बोलतानाच बघा चर्च कसं असावं मी तुम्हाला सांगत आहे बरं का. आजपर्यंत एवढ्या मंडळ्या आपण पाहिल्या, जवळजवळ 5 मंडळांचा अभ्यास केला. 5 मंडळांची सुरुवात जर तुम्ही बघितली तर त्या मंडळीची सुरुवात चांगली नाही आहे. तुझ्यामध्ये अमका दोष आहे, तुझ्यामध्ये तमका दोष आहे. परंतु पहिली मंडळी, पहिलं चर्च, या चर्च संबंधानं बोलताना प्रभूनं एक जबरदस्त प्रकारचा आशीर्वादच त्या मंडळीला देऊन ठेवलेला आहे. कोणता आशीर्वाद माहिती का? तो म्हणतो, तुझ्यासाठी जे मी उघडेल ते कोणाला सुद्धा बंद करता येणार नाही. येस, हालेलुया. तुझ्यासाठी मी उघडेल ते कोणाला बंद करता येणार नाही. काय होतं त्या मंडळीमध्ये असं? तो म्हणतो, फिलदिपियाच्या मंडळीच्या दूताला पत्र लिहिताना असं लिहि. मंडळीचा दूत म्हणजे पाळक आहे, सेवक आहे. मी मागेही तुम्हाला सांगितलं. तो म्हणतो सेवक आहे, तो सेवक आहे. जेव्हा या मंडळीचा मी अभ्यास करत होतो ना, त्यावेळेस मला माझी व्यक्तिगत प्रभूकडे प्रार्थना होती, प्रभूजी हे पत्र माझ्या मंडळीसाठी असू दे. स्मरणा, लवादिकिया, इतर ज्या मंडळ्या आहेत ना, या मंडळ्यांमधलं बघितलं भांडण आहे, प्रीती थंडावलेली आहेत, लोक अनितीच्या अधीन झालेले आहेत. आणि या सगळ्या मंडळीचा कारभार, या सगळ्या मंडळीमध्ये असणारे हेवे दावे, या सगळ्या मंडळीमध्ये चाललेले भांडणं, या भांडणाचा परिपाठ त्या मंडळीच्या वृद्धीकडे होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का? देव त्या मंडळीकडे पाहून त्या पुत्राला प्रश्न करत असेल, याच्यासाठी तू वधस्तंभी गेला, ज्याच्यासाठी गेला त्या मंडळीमध्ये ना प्रीती आहे, ना सहनशीलता आहे, ना शुद्धता आहे, ना त्यांना सेवेची किंमत आहे, ना त्यांना पाचारणाची किंमत आहे. ते लोक जे करत आहे ते कर्मकांडामध्ये अडकून पडलेले आहेत. पण जेव्हा लवादिकिया, जेव्हा या मंडळीकडं, फिलदिपिया मंडळीकडे तो येतो, वाचा बरं वचन, 8 वचन वाचा. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे. पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, उघडून ठेवला आहे. ते कोणी बंद करू शकत नाही, बंद करू शकणार नाही. तुला शक्ती थोडी आहे, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले. काय म्हटलं त्यांनी? तुझ्याकडे शक्ती कमी आहे. या फिलदिपियाच्या मंडळी जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तुझ्याकडे शक्ती कमी आहे. सगळ्यांकडे वेगवेगळी शक्ती होती बरं का. पण जेव्हा या फिलदिपियाच्या मंडळीकडे प्रभू येतो ना, तो म्हणतो की तुझी शक्ती कमी, पॉवर नाही तुझ्याकडे. कसली पॉवर हो? गरीब आहे ती मंडळी, तुझ्याकडे शक्ती कमी आहे, पण तू वचन धरून ठेवलेलं आहे. चर्च श्रीमंतीमध्ये मोजू नका. देव कधी चर्च श्रीमंतीमध्ये, आर्थिक बाबीत मोजत नाही. देवाची खरी श्रीमंती किंवा देवासाठी खरी आशीर्वादित मंडळी कोण माहिती का? शक्ती कमी असताना देवाचं वचन पाळून राहणारी मंडळी, ही खरी परमेश्वराची मंडळी. प्रिया, शक्ती तुमच्याकडे नाही, तुमची शक्ती कमी आहे. चर्चनी शक्ती बघत बसायचं नाही, काय शक्ती आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे लोक देवाचं वचन पाळतात त्यांची शक्ती कमी असते, पण कमी शक्तीमध्ये जे देवाच्या वचनामध्ये टिकून राहतात, प्रभू फक्त त्यांच्यासाठीच दार उघडत असतो, असं त्या मंडळी संबंधानं लिहिलंय. तो म्हटलं, मी तुझ्यासाठी जे दार उघडेल ते बंद करण्याची शक्ती कोणाकडे नसणार आहे. काय ताकद आहे मंडळीमध्ये ती. गॉड चर्च, ऐका, एक मंडळी, एक चर्च म्हणून तुम्ही जीवन जगत असताना, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच गोष्ट असली पाहिजे. मंडळीकडे वाद्य नसली चालेल, मंडळीकडे गाणाऱ्यांचा संच नसला चालेल, मंडळीकडे स्वतःची जागा नसली तरी चालेल, मंडळीकडे खूप लोकांचा लोंढा येत नसला तरी चालेल,
पण मंडळीकडे जेवढे लोक असतील ते देवाचं वचन धरून राहणारे लोक असले पाहिजे. का तर प्रभू म्हणतो तुझ्यासाठी उघडलेलं द्वार कोणीच बंद करू शकणार नाही. हे ब्लेसिंग्स आहेत. एक व्यक्ती तुमच्या चर्चमध्ये येतो, तो तरुण असेल, त्याला काम नसेल, म्हणू नका काम नाही, आमच्या मंडळीमध्ये देवानं आशीर्वाद ठेवले. मी म्हणतो त्याला तो बेकार असताना, त्याच्या हातामध्ये काम नसताना, त्याच्या हातामध्ये आर्थिक कुवत नसताना तो कमजोर आहे आणि कमजोर स्थितीमध्ये तो नित्य नियमानं काय प्रभूला सांगायचं ते बघा बरं का. आता एक व्यक्ती कमजोर आहे, त्याला चर्चला येण्यासाठी पैसे पण नाही, तो चालत चालत चर्चला येतो. मी तुमच्यासमोर जे उदाहरण मी ते स्वतः उदाहरण आहे. जे चर्च होतं ना आमचं, त्या चर्चमध्ये मी जायचो. माझ्या फॅमिलीमध्ये पैसा कोणाकडे नव्हता, माझं घर कर्जबाजारी होतं आणि चर्चला जाताना गाडी खर्चासाठी सुद्धा पैसे आमच्याकडे नसायचे. मग आम्ही काय करायचो, जेवढे पैसे तेवढ्या बसमध्ये बसायचो, तिथून उतरून चर्चमध्ये चालत जायचो. नोकरी नव्हती, घर कर्जबाजारी आहे, घरात गेल्यावरती भांडण आहे, सगळं काही एकदम विपरीत आहे, पण चर्च नाही बुडवलं. प्रभूला कधी प्रतिप्रश्न केला नाही. गाडी खर्चाला सुद्धा पैसे तो दिले नाहीत. कधी प्रभूला प्रश्न केला नाही. घरातली भांडी सावकार घेऊन चाललेलं आहे, घर रिकामं झालेलं आहे, कधी प्रश्न केला नाही. घरामध्ये वाद आहेत, रात्री 3-3 वाजेपर्यंत भांडण व्हायचं, कधी देवाला प्रश्न केला नाही, देवा आम्ही तर एवढं तुझं मनोभावे सेवा करतो, असं का करतो. कधी चर्च बुडवलं नाही. कधी जाऊन चर्चची सफाई करण्याचं कधी बंद केलं नाही. चर्चची सफाई, समर्पण, सगळ्या गोष्टी. अहो चांगली नोकरी मला लागायची तर मी सोडायचो. का तर प्रभूच्या मंदिरामध्ये सेवा कोण करेल. बायबल काय सांगतं माहिती का, कठीण परिस्थितीमध्ये वचन धरून राहणारे लोक. आता तो काय म्हटला, तो कठीण परिस्थितीत वचन धरून राहिला, तुझ्यासाठी उघडलेला दरवाजा कोण बंद करेल. येस आमेन. डोंट काउंट युअर ब्लेसिंग इन वेल्थ. संपत्तीमध्ये तुमचे आशीर्वाद मोजू नका. तुमचे खरे आशीर्वाद वचनाच्या पालनावरती अवलंबून आहेत. येस आमेन. वचन टिकून ठेवा. या मंडळीचं वैशिष्ट्य, तो म्हणतो तुझी शक्ती नसताना तू वचन पाळ. म्हणजे नेमकं काय हो. मी या मंडळीचा अभ्यास करायला लागल्यावर म्हटलं कसली शक्ती प्रभूला सांगायचं आहे की त्या मंडळीकडे शक्तीच नाही. मला नाही वाटत. मी सुरुवातीला फार पूर्वी नगरला आलो होतो. फार पूर्वी म्हणजे आता त्याला 20-1 वर्ष झाले असतील. नगरमध्ये क्वायर हा प्रकार नव्हता. मी आलो त्यावेळेस कोणीतरी ढोलकी घेऊन यायचं आणि मग झांज आणि एखादा बोंगो ते वाजवत. आणि तेव्हाच पुन्हा मुंबईला ते बँड सुरू झाले होते. आणि नगरमध्ये मी असे सुंदर गाणारे कधी पाहिले नाही. आत्ता जे मी पाहतो, आता जे पोरांचं सुंदर क्वायर वाजवणं, गाणं, हे पूर्वी नव्हतं. 20 वर्षाखाली जेव्हा मी पहिल्यांदा नगरमध्ये आलो त्यास मला कळलं की नाही, वर्शिप अशी वगैरे काय नव्हती. तिथे कोणतरी यायचं 4 आणि आवाज तर कुणालाच नव्हते हो. म्हणजे मी ऐकलेले आवाज बरं का, तुमचे नाही, तुमचे छान आहेत, मी ऐकलेले आवाज. आणि त्यास मला असं वाटायचं अरे कसली मीटिंग घ्यायला आलो, इथं क्वायर आहे धड नाही, गाणारे धड नाही, वाजवणारे धड नाही, आणि ते सगळं 4 गाणे वेडे वाकडे गाऊन ते म्हणजे बोला वचन काय बोलायचं. पण आता जर तुम्ही बघितलं प्रत्येक चर्चमध्ये क्वायर आहे, प्रत्येक चर्चमध्ये इन्स्ट्रुमेंट आहेत, प्रत्येक चर्चमध्ये सिस्टम आहे. मग कशाविषयी तू बोलतो की तुझी शक्ती नाही. सगळ्यांकडे शक्ती आहे हो, सगळ्यांकडे ताकद आहे, सगळ्यांकडे वाजवणारे, सगळ्यांकडे गाणारे. प्रत्येक चर्चमध्ये बघितलं क्वायर. मग प्रभूला शक्ती संबंधानं काय बोलत आहे. तो म्हणतो तुमची शक्ती नसताना तुम्ही वचन पकडून ठेवलेलं आहे. देव शक्ती संबंधानं बोलत आहे. फिलदिपियाच्या मंडळी संबंधानं म्हटलं तुझ्यामध्ये शक्ती नाही पण तुम्ही वचन पकडून ठेवलंय. विश्वास ठेवणाऱ्या लोकांनो, खरा विश्वास कोणता असतो माहिती का, जेव्हा तुम्ही दुर्बल असता तेव्हाच तुम्ही देवाचं वचन पकडून ठेवता. तुम्ही दुर्बल आहात. माझ्या व्यक्तिगत सेवेच्या 30 वर्षामध्ये एक गोष्ट मी पाहिली. खरा समय विश्वास ठेवण्याचा कोणता असतो माहिती का, जेव्हा तुमच्याकडे काही नसतं तो समय तुम्हाला विश्वास आणि वचन टिकवून ठेवण्याचा समय असतो. आता तुमच्या चर्चमध्ये सध्या जर तुम्ही बघितलं तर आपण बघितलं लाईट गेली, मग आपल्याला ते जनरेटर लावावं लागलं, पुन्हा मग
इथं हे हॉल आहे तो पण आपला नाही आहे. हे सगळं शक्तीन त्या ठिकाणामध्ये प्रदर्शन आहे, सगळं शक्तीन. आता वातावरण पण सुद्धा वेगळं आहे, सगळं शक्तीन आहे. इथं तुम्हाला विश्वास टिकून ठेवावं लागणार आहे. हो, तुमचं बांधलेलं चर्च आहे, मग खूप मंडळी श्रीमंत आहे, पैसे देणारी मंडळी आहे, तुम्ही म्हणाल ती नुसतं तुमच्या मंडळी. मी एका चर्चमध्ये गेल्यावर मला चांगलं आठवतं की मी असं प्रिचिंग करत होतो. प्रिचिंग करता करता फार भारी चर्च होतं ते. चर्चमध्ये गेलो आणि प्रिचिंग करता करता सिंगरचा एक सुंदर माईक होता. मग मी त्या मंडळीमध्ये सांगितलं की मला तो माईक बोलण्यासाठी द्या, कारण तो आवाज इतका सुंदर होता. मग त्या चर्चमधला ते पाळक, खूप चांगली मंडळी, आणि ते म्हटले की ताबडतोब त्या व्यक्तीनं तिथून ताबडतोब गेला आणि मुंबईवरून नवीन कोरप, मला वाटतं 17 का 18 हजारचा ते माईक घेऊन आले. कशासाठी म्हटले, हे तुम्हाला पाहिजे ना, मग तो माईक मी तुम्हाला देतो तुमच्यासाठी सेपरेट, माझा गाण्याचा वेळ आणि तुम्हाला प्रिचिंगचा. शक्ती आहे, पण काही मंडळीकडे शक्ती नाही आहे. तुमच्याकडे शक्ती नाही आहे, तुम्ही सगळं अफोर्ड नाही करू शकत, पण तुम्ही वचन मात्र पक्क धरून ठेवता. काय होतं माहिती का, आम्ही जातो आणि म्हणतो जे बाहेरच्या चर्चमध्ये नाही ते आमच्याकडं का नाही, हे मंडळीचा प्रॉब्लेम आहे. आणि इकडं जी मंडळी, ज्या मंडळी संबंधानं प्रभू म्हणतोय की फिल्दिपियाच्या मंडळीमध्ये ती शक्तीच नाही, पण तिने वचन टिकवून ठेवलेलं आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टी तुमच्याकडं नाहीत, ज्या गोष्टी तुमच्याकडं नाहीत, जी दारं तुमच्यासाठी बंद आहेत, ती दारं खुली करण्याचं किंवा ते दार उघडण्याचं खरी चावी कोणती माहिती का, देवाचं वचन टिकवून ठेवणं. येस, हालेलुया. कसं दार उघडणार, वचन टिकवून ठेवा. आता या मंडळीचा संदर्भ कुठे आहे ते तुम्हाला थोडंसं वाचण्यासाठी मी भाग पडले. करंथीकराचं दुसरं पत्र 8वां अध्याय 1 ते 7 वचनाकडे आपण जाणार आहोत. करंथीकराचं दुसरं पत्र 8वां अध्याय 1 ते 7 वचन. तो म्हणतो की त्या मंडळीची शक्ती नव्हती. कोणती शक्ती आहे वाचणार आहोत. करंथीकराचं दुसरं पत्र 8वां अध्याय 1 ते 7 वचन. तिसरे वचन, कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिलं अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागणी केली की पवित्र जनांची सेवा करण्यास आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. आम्हास आशा होती त्याप्रमाणे केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम आपण स्वतःच प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिलं. यावरून आम्ही तिथाजवळ फिल्दिपिया या ठिकाणच्या मंडळी संबंधानं तो म्हणतो ती मंडळी, त्या मंडळीचं वैशिष्ट्य, तिच्याकडं शक्ती नाही पण तिने वचन टिकून ठेवलेलं आहे. आता तुम्ही मंडळी म्हणून या ठिकाणामध्ये आलेला आहात आणि मंडळीसाठी प्रत्येक व्यक्तीला वाटतं आशीर्वाद. बरं, मंडळीसाठी आशीर्वाद म्हणजे नेमकं काय हो? मंडळी आशीर्वादित झाली म्हणजे काय तुमची बिल्डिंग आशीर्वादित झाली? लोक गणना करताना काय आशीर्वादाची गणना करतात माहिती का? आमचं चर्च एवढं मोठं आहे. केवढं मोठं आहे नाही, तुमचं चर्च एवढं मोठं असून किती वचन पाळतं हे प्रभू बघणार आहे. किती मोठं चर्च आहे, किती लोक आहेत, हजारो आत्मेत का लाखो आत्मेत का किती मोठी किमती बिल्डिंग तुमच्याकडे आहे. प्रश्न तो आहे की मंडळी शक्ती नसताना देवाचं वचन टिकवून ठेवते. आता शक्ती कोणती ते मी तुम्हाला सांगणार आहे. कोणती शक्ती? मंडळी शक्ती नाही, पावर नाही तिच्याकडं. मंडळीमध्ये येणारे लोक हातावरती त्यांचं पोट आहे. मंडळीमध्ये येणारे लोक तरुण बेकार आहेत. मंडळीमध्ये येणाऱ्या स्त्रिया घरकाम करणाऱ्या स्त्रिया असतील पण ते वचन पाळणार आहेत. मुळामध्ये देव प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये निर्माण करतो, परिस्थिती निर्माण करतो. कशासाठी माहिती का? तुम्हाला त्यांनी आशीर्वादित करावी. मी तुम्हाला सुरुवातच सांगितली तर तो जे मी तुझ्यासाठी उघडेल ते बंद कोणीच करू शकणार नाही. म्हणजे परमेश्वर तुमच्या बाबतीमध्ये, मंडळीच्या बाबतीमध्ये, तुमच्या चर्चच्या बाबतीमध्ये देवाला काहीतरी अद्भुत अशा प्रकारचे आशीर्वाद जाहीर करायचे असतात. करणार कसे जाहीर? तो मंडळीला त्या अवस्थेमध्ये नेतो की त्या अवस्थेमध्ये मंडळीकडे शक्तीच नसते. हो, मग कसली शक्ती?
आता आमची शक्ती मोजण्याची पद्धत कोणती? नाही, ते आमच्या चर्चमध्ये लय पॉवर आहे. धक्का लागला की पडतेत. काय करतात पडून? तो पडल्यावर उठतो आणि परत तंबाखू चोळतो. तो पडल्यावर उठतो आणि परत दारू प्यायला जातो. तो पडल्यावरती उठतो आणि परत मारामाऱ्या. पडणं ही शक्ती नाही, पडणं ही शक्ती नाही. तसं असतं तर आम्ही पाहतो की तो मोशे फारच समोर उभा राहिला आणि मोशे म्हटलं मला देवानी पाठवलं. तो म्हटलं चिन्ह काय? चिन्ह दाखव. त्यानं काठी टाकली, साप झाला. फारो हादरून गेला, अरे याच्या काठीनं साप झाला. मग त्यानं सगळ्या लोकांना बोल, आपल्याकडे कोण आहे का नाही असं चमत्कार करणारा? आहेत ना म्हटले आपले पण. बोलवले सगळे मांत्रिक ज्योतिषी. त्यांनी पण काठ्या टाकल्या. त्यांची अहो तुमच्याही काठीत साप आहे, त्यांच्या काठीत साप आहे. चमत्कार तो नाही जो पडला, ज्याला आरोग्य मिळालं. चमत्कार तो आहे जो वचनाप्रमाणे आपलं जीवन दुरुस्त करतो. तो सगळ्यात मोठा चमत्कार. सगळ्यात मोठा मिरेकल तो आहे. सगळ्यात मोठा चमत्कार तो आहे. 10 कुष्ठरोगी येशूनं बरे केले, 9 गेले, एक पण माघारी आला नाही. एक कुष्ठरोगी आला. येशू त्याला विचारतो, अरे बाकीचे 9 कुठे गेले? चमत्कार घेऊन गेले ते पुन्हा पाप करायला. मग येशू त्या शिष्यांना ते उदाहरण देताना सांगतो, अरे 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून जाणं स्वर्गामध्ये जाणं बरं. का? कारण शक्ती नसताना विश्वास टिकवून ठेवलेला आहे. हात नाही आहे पण विश्वास टिकवून ठेवलेला आहे. नोकरी नाही पण विश्वास टिकवून ठेवलेला आहे. शक्ती नसताना जी मंडळी देवाचं वचन टिकवून ठेवते, शक्ती नसताना जे लोक प्रभूच्या वचनाला बिलगून राहतात, शक्ती नसताना, नीट शब्द ऐका, या मंडळीचं वैशिष्ट्य, ज्या मंडळी संबंधाचं फिलदेल्फिया या मंडळीचं वैशिष्ट्य तो शक्ती नसताना. आता कशी शक्ती? 2 कोरिन्थिकराचं पत्र 8 अध्याय 1 ते 7 वचनामध्ये आपण जाणवतो. 2 कोरिन्थिकराचं पत्र 8 अध्याय 1 ते 7 वचन. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडे आपण होऊन दान दिले. कुठल्या शक्ती संबंधाने बोलत आहे? मुळामध्ये मंडळी जी आहे ती मंडळी टिकती कशी, वाढती कशी, चालती कशी, मंडळीच्या गरजा कशा भागतात. मंडळी म्हणून एकत्र येताना या मंडळीला गरजा आहेत. या मंडळीच्या गरजा कोण पूर्ण करणार आहे? तुम्ही म्हणता आमच्याकडे शक्ती नाही. बरं, लोकांचं, मंडळीमधल्या लोकांचे प्रॉब्लेम काय? आम्ही आमच्या पाळकासाठी प्रार्थना करतो, देवाने त्यांची सेवा खूप वाढवावी. चालत जाणारे पाळक नाही, खूप सेवा, मी तर खूप प्रार्थना करते पाळक साहेब तुमच्यासाठी की प्रभूनं तुम्हाला खूप वाढवावं. कसं वाढणार आहे? आम्ही प्रार्थना करतो पाळक साहेब देवाने तुम्हाला खूप मोठं घर द्यावं. स्वर्गातनं मनी ऑर्डर होणार आहे? आमची अपेक्षा पाळक साहेब देवानं तुम्हाला चांगली गाडी द्यावी. प्रश्न तोच आहे, सेवा कशी करावी? लोक देवाचं वचन ऐकायला येतात, प्रॉब्लेम नाही. देवा वचन ऐकायला मिळतं, आम्ही काय तुम्हाला फुकट मिळालं तुम्ही फुकट द्या ना. काय फुकट द्या? वचन. तुम्हाला माहिती आहे का, नामान कोडी आलिशाला भेटायला गेला, तो नामान कोडी जाताना द्रव्याच्या थैल्या घेऊन गेला. हो, गेला का नाही? गेला का नाही? गेला का नाही? आम्ही द्रव्याच्या थैल्या उघड, आमची शक्ती कमी, आमची शक्ती नाही. हो, असं लिहिलं त्यांनी. शक्ती आणि शक्तीच्या ज्या मंडळीचे फिलदेल्फिया मंडळीचे शिक्षण घेतात ते शक्तीच्या पलीकडे जाऊन. त्यानंतर आम्ही पाहतो की जी मासोदिनियाची मंडळी, या मंडळीची ताकद आणि ताकदीच्या पलीकडे, म्हणजे शक्ती नाही. कोणती शक्ती आहे? तुमच्यासाठी आशीर्वादाचं द्वार उघडलं जावं. पुन्हा मी तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वचन जर पोचलं जावं तर मंडळीनं शक्तीच्या पलीकडे काम केलं पाहिजे. शक्तीच्या पलीकडचं काम तुमच्याकडे असलं पाहिजे. मंडळी कोणत्या बाबतीमध्ये त्यांची शक्ती खर्च करते? आम्ही तो नाही, प्रार्थनेला आम्हाला किती पण वेळा बोलवा, आम्ही येतो.
बरेच लोक म्हणतात साहेब आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो बरं का. मग तुम्ही प्रार्थना करता मी काय टाळ्या वाजवत बसू? आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला देवाने भरपूर द्यावं. नाही हो, तुम्हाला तुमच्या शक्तीच्या पलीकडे काहीतरी करायचं आहे, तुमच्या शक्तीच्या पलीकडं. का तर तुमच्यासाठी आशीर्वादाचं द्वार उघडलं जावं. मी व्यक्तिगत तुम्हाला सांगते बरं का, हे जे शिक्षण आहे, जशा जशा मंडळ्या तुम्ही बघा, 6वी मंडळी 6व्या मंडळीकडे येताना त्याला जगभर सुवार्ता प्रसार, प्रत्येक गुडघा टेकला जावा, प्रत्येक जीवेनं कबूल करावं तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, हे कबूल करण्यासाठी त्याला माहिती आहे की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणामध्ये सुवार्ता प्रसारासाठी गेलं पाहिजे. सुवार्तेचं द्वार खुलं गेलं पाहिजे, सुवार्ता लोकांपर्यंत पोचली पाहिजे. कसं पोचणार आहे? मोठमोठे सेवक आमच्याकडे येतात, साऊथचे लोक येतात, वेगवेगळे लोक येतात, परदेशातले लोक येतात. ते कसं येतात हो आमच्याकडं? त्यांच्या मंडळीनं शक्ती त्यांना पुरवली, शक्ती पुरवली. मी तुमच्याकडे कसं आलो? मी येताना काही संदीप पास्टरवर माझं काही बोलणं चाललं नाही झालं की तुम्ही एवढे मला दिले तर मी तुमच्याकडे येतो. मग हा भार कोणी उचलायचा असतो? ते माझ्या चर्चने उचलायचं असतं, माझ्या चर्चने उचलायचं असतं. तुम्ही देवाजवळ प्रार्थना करताना देवा तुझं राज्य वाढलं जावं. राज्य कसं वाढणार आहे? डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना घेऊन 3 दिवस त्यांनी अतिशय सुंदर सभा चालवल्या. त्यास येशूचे शिष्य येशूकडे आले. ते म्हटले अरे 3 दिवस झालं लोक जेवले नाहीत, यांना काहीतरी खायला द्या. त्यास येशू शिष्यांना म्हटलं तुम्ही यांना भाकरी द्या. ते म्हटले आमच्याकडे शक्ती नाही. मुलांना शक्ती दिली, 5 भाकरी आणि 2 मासे ही त्याची शक्ती त्यांना देऊन टाकली. प्रभू एवढंच आहे. प्रश्न तोच आहे. मासोदिन्याची मंडळी ही सगळ्यात गरीब मंडळी आहे, गरीब मंडळी आहे ती. आणि त्याच्यात काय लिहिलं त्यांनी? शक्ती इतकं, म्हणजे जेवढी त्यांची शक्ती आहे, जेवढी त्यांची शक्ती म्हणजे जेवढं तुमच्यामध्ये ऐपत आहे तेवढी तुमची शक्ती. मला कसं 15-20 मिनिटामध्ये कव्हर करावं मला समजत नाही, परंतु नुसतं एवढं जरी तुमच्या डोक्यात घुसलं तरी पुष्कळ झालं. माझ्या चर्चमध्ये एक मेंबर होता, आता ते प्रभूकडे गेलेत, प्रभूच्या घराकडे गेलेले आहेत. परंतु मला आठवतं की ते जी मेंबर, तो जी फॅमिली होती, ती फॅमिली, त्या फॅमिलीमध्ये म्हणजे मी त्यांना अतिशय डिप्रेशनमधनं बाहेर काढलं. मी जेव्हा त्यांच्या घराकडे गेलो तर परिवारामधलं वातावरण एकदम अशांत होतं, गोंधळ होता, पती पत्नीमध्ये तणाव होता. दोघं सुसाईड करण्याचं त्यांनी ठरवलं होतं, का तर कर्जबाजारी आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुटुंब टिकवून ठेवणं मुश्किल होतं. त्याच ते म्हटले की आपण मेलो तर कदाचित आपली लेकरं नातेवाईक तरी सांभाळतील, या उद्देशानं त्यांनी आत्महत्येचा निर्णय करून चुकले होते की आपण मरून जायचं, का तर कोणीतरी सांभाळेल त्याला. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने विचार केला. मी गेलो तिथं, त्यांना देवाचं वचन सांगितलं. त्यांना सांगितल्यावरती त्यांना कळलं देवाचं वचन काय. चर्चमध्ये नित्य नियमाप्रमाणे लागले. मग त्यांना हे पण कळलं की देवाच्या राज्यामध्ये पेरावं लागतं, देवाचं राज्य पुढे नेण्यासाठी काय करावं लागतं. तो परिवार, त्या परिवाराकडं मला चांगलं आठवतं की त्याने मला त्यांची पगाराची स्लिप दाखवली. पगार भला मोठा होता, पण कर्जबार असल्याकारणानं त्यांचे बहुतेक पैसे कटिंगमध्ये जायचे आणि मग कधी 165 कधी 255 अशी पगार त्यांच्याकडे यायची. पण त्यांना कळलं की नाही, आपण संसारासाठी एवढं कर्ज केलं आणि संसारासाठी असणाऱ्या कर्जातनं आपण घर चालवण्यासाठी पुन्हा कर्ज करतो. मग त्या कुटुंबानं, त्या परिवारानं ठरवलं की आता आपण काय करायचं, घरासाठी कर्ज काढतो, आता देण्यासाठी, देवाला देण्यासाठी करतो. त्यांनी दर महिने मला चर्चला मदत करण्यासाठी दर महिन्याला जे त्यांचं उत्पन्न, त्यांचा दशांश असायचा, मला वाटतं त्यावेळेस त्यांचा दशांश तो काहीतरी 2700 रुपये, म्हणजे 27,000 पगार त्यावेळेस होता, 2700 रुपये त्यांचा दशांश आहे. 2700 रुपये ते सावकाराकडनं कर्ज काढून आणून मला द्यायचे. शक्तीच्या पलीकडे हो. तो म्हटलं जेव्हा या मंडळीकडे प्रभू पाहतो तो म्हणतो ही मंडळी शक्तीहीन असताना देवाचं वचन त्यांनी टिकवून ठेवलेले. शक्तीहीन त्यांच्याकडं कसं दशांश वचन टिकवून ठेवण्याचं माध्यम आहे. दशांश द्यायचं आहे, आता शक्तीच नाही दशांश द्यायचा, कशी काय शक्ती देणार आहे? शक्ती पाहिजे ना, पगार आला तर देणार आहे. ते म्हटले नाही. मला त्यांनी सांगितलं पाळक साहेब हा घ्या तुमचा दशांश. मी म्हटलं अरे तुमचा पगार किती म्हटलं ब्रदर? ते म्हटले 165 रुपये. मग म्हटलं 16 रुपये 50 पैसे दशांश. नाही हो, माझा खरा पगार 27,000 रुपये. आणि मग आता माझी सावकाराची कटिंग बिटिंग सगळी होती. मग मी पुन्हा घर चालवण्यासाठी कर्ज काढणार आहे, मग दशांशासाठी कर्ज नको का?
मी म्हटलं बापरे, घ्यावं का नाही घ्यावं. पण मला प्रश्न पडला, जर नाही घेतलं तर तो म्हटलं मी जे खुलं करतो ते कुणाला बंद करता येणार नाही. आणि मला माहिती मी घेतो म्हणजे यांच्यासाठी मी काहीतरी खुलं करत आहे. मी यांच्यासाठी काहीतरी खुलं करत आहे. परिणाम काय झाला, मी ते घेतलं आणि प्रभूनं असं खुलं केलं, त्यांच्या परिवारामध्ये देवानं एवढे आर्थिक आशीर्वाद पाठवले, ते घेता घेता संपत नाही एवढे आशीर्वाद देवानं त्यांना दिले. हालेलुया. टिकवून ठेवा, टिकवून ठेवा देवाचं वचन. तुमच्याकडे खूप आल्यावर तुम्ही प्रभूला द्याल ही कल्पना तुमच्या डोक्यातनं काढून टाका. खूप आल्यावर आम्ही प्रभूला देणार आहे. काय वचन टिकवून ठेवणे? वचन टिकवून ठेवणं म्हणजे नेमकं काय आहे? कशी येणार समृद्धी, कसं येणार ऐश्वर्य, कशी होणार प्रभूची सेवा? वाचा बरं खाली त्याच्या. तो काय म्हटलं ते शक्तीच्या पलीकडे. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडे आपण होऊन दान दिलं अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक. कसं आग्रहपूर्वक मुळामध्ये या ज्या मंडळीचं वैशिष्ट्य प्रभूनं जे पाहिलं, फिलदेल्फिया या मंडळीमध्ये जे पाहिलं, मासोदिनीच्या मंडळीमध्ये पाहिलं, गॉड चर्चमध्ये पण देव पाहणार आहे. काय लोकांची व्यवस्था आहे, काय लोकांची अवस्था आहे, मानसिक स्थिती त्यांची काय आहे, काय मानसिक स्थिती तुमची आहे. तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना तुमच्याकडे आग्रह देण्याचा असला पाहिजे. कोणता आग्रह असला पाहिजे? देण्याचा. म्हणजे तुम्ही म्हटलं पाहिजे पास्टरला घ्या. इकडे उलट असतं, आपल्याकडे द्या म्हणून आग्रह करावा लागतो. द्या 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 द्या. मासोदिनीची मंडळी पाळकाला रिक्वेस्ट करत होती, आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. ऐका बरं का, मी जो दरवाजा प्रभू तुमच्यासाठी खुला करणार आहे त्याला बंद करण्याची ताकद कोणाची नाही. मी गॉड चर्च संबंधानं बोलत आहे. प्रभू तुमच्यासाठी जे दरवाजे उघडणार आहेत ते उघडलेले दरवाजे कोणीच बंद करू शकणार नाही. जेव्हा मंडळी म्हणेल आग्रहानं, येस आमेन, मंडळीने आग्रहानं म्हटलं पाहिजे की माझं काम मला सांगा काय पाहिजे. पवित्र जनांच्या गरजा भागवणारी मंडळी ही खरी मंडळी आहे. पवित्र जनांच्या गरजा आहेत. आणि लक्षात ठेवा, एखादी गोष्ट प्रभू तुम्हाला प्रेरित करत असतो ना, ती गोष्ट करणं फार गरजेचं असतं. कधी कधी देव प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणेसंबंधानं आम्ही विचार करत असतो. एक गोष्ट सांगू तुम्हाला, जेव्हा देव प्रेरणा देतो ना एखादी गोष्ट करण्यासाठी, तेव्हा ती प्रेरणा नसती, देवानं तुमच्यासाठी उघडत असलेल्या दरवाजाचं ते चिन्ह असतं. शास्त्रातनं पटवून देतो बरं का तुम्हाला. सारपत या ठिकाणात दुष्काळ पडला, यरुशलेमेत सगळ्या देवाच्या निवडलेल्या नगरामध्ये दुष्काळ पडला, आणि मग प्रभू त्या ठिकाणामध्ये सांगतो की तुझी तजवीज सेवा करण्यासाठी तुला मी एका विधवेच्या घरामध्ये मी तिला प्रेरणा घातलेली आहे, तू जा. आणि तिथं गेल्यावर ती बाई तुला सगळं खाण्याची व्यवस्था करणार आहे, तू तिथं जा. मग तो तिथं जातो. तू जात असताना ती बाई त्याला म्हणते की बाबा माझ्या घरामध्ये, तुम्हाला माहिती आहे ते सगळं दोघांमधले डायलॉग्स, त्यांचं डिस्कशन, बाई मला भाकर घेऊन ये. ती म्हणते की बाबा माझ्याकडे एकच भाकर आहे, मी खाईल, माझा मुलगा खाईल, आम्ही मरून जाईल. त्यास तो अलिशा, तो एलिया तिला म्हणतो की नाही तसं करू नकोस, तू एक भाकर तुझ्या माझ्यासाठी भाज, नंतर तुझ्या मुलासाठी तुझ्यासाठी भाज. आता देवानं तिला प्रेरणा दिली बरं का. काय प्रेरणा दिली? शक्ती तिची नाही आहे, एक भाकर खाणार, ती खाणार, मरून जाणार, पण देवानं तिच्यामध्ये प्रेरणा घातली. मी इथं जे सुरुवातच सांगितलेली आहे, तुझ्यामध्ये मी पाहिलं शक्ती नसताना सुद्धा तू देवाचं वचन टिकवून ठेवलेलं आहे. आता हिच्याकडे पण त्यांनी पाहिलं, सारपत या ठिकाणच्या विधवेकडे पण देवानं पाहिलं, शक्ती नाही आहे. मुलाला भाकर देईल का एलियाला भाकर देईल? कुठे आहे तिच्याकडे शक्ती? 2 भाकरी असत्या तर एक मुलाला दिली असती, एक एलियाला दिली असती. ती जाऊ द्या, स्वतःचा विचार नाही करणार, तिची शक्तीच कुठे आहे एलियाला भाकर देण्याची. पण तिने ती भाकर भाजली, देवानं तिला प्रेरणा दिली. आता विचार करा, थोडंसं विचार करा तुम्ही त्या जागेत. आतून तुम्हाला प्रेरणा देते, देव सांगतो की नाही ती भाकर देऊन टाक, एलियाला देऊन टाक, एलियाला देऊन टाक. आणि दुसरा विचार, देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये एक विचार येतो. तो विचार तुम्हाला काय सांगतो? मग आता ही भाकर दिल्यावर माझ्या मुलाला भाकर कोण देणार आहे? दुष्काळ आहे,
शेजारी मागायला गेले तर मला कोणी देणार नाही. आणि इकडं देवानं तुम्हाला प्रेरणा दिली. ती प्रेरणा कशासाठी दिली माहिती का? एलियाला भाकर दिल्यावर 3.5 वर्षाच्या भाकरीची देव तरतूद करणार होता. ही प्रेरणा आहे. जेव्हा प्रभू तुम्हाला प्रेरणा देतो ना, ती प्रेरणा हा तुमच्या डोक्यातला विचार नाही, प्रभू तुमच्यासाठी उघडत असलेल्या दाराचं ते चिन्ह आहे. जेव्हा तुम्ही त्याला समर्पित व्हाल, मी म्हणेल एवढे आशीर्वाद तुम्ही अनुभवाल. शेजारी पाजारी काय घटलं, जी विधवेच्या घरामध्ये आलिशा गेला, तिनं पाहिलं, ती म्हणती की बाबा माझा नवरा तुझा सेवक मरून गेला, कर्जबाजारी झाले, आणि मग आता सावकार येणार, माझ्या मुलाला पण पकडून घेऊन जाणार आहे. आलिशा म्हणलं तसं होणार नाही, जा तू घरातनं भांडं घेऊन ये. सगळी घरातली भांडी जमा केली, खिडक्या लाव, दारं लाव, आणि त्या भांड्यामध्ये तेल ओतत गेला. तो म्हटला अजून भांडी आण, शेजाऱ्या पाजारची भांडी आण. लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वर द्वार उघडतो, शेजारी पाजारी सुद्धा तुमच्या आशीर्वादामध्ये सहभागी होतात. म्हणून अशा प्रकारची मंडळी बना, जी मंडळी वचन टिकवून ठेवणारी मंडळी, ती मंडळी, आणि समृद्ध अशा प्रकारची मंडळी. मेलेल्या मंडळीसारखं बनवू नका. लेची बेची मंडळी हो. ज्या मंडळीमध्ये पाळकाला मागावं लागतं ती मंडळी समृद्ध नाही. जी मंडळी वाचा बरं त्याच्यामध्ये, त्याच्यात ती मंडळी कशी बघा, मासू देण्याची मंडळी. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितलं की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. काय व्हावी हो? कृपा व्हावी. काय व्हावी? कृपा. म्हणजे ऐका बरं का, जे लोक याच्यामध्ये सहभागी झाले ना, ती देवाची कृपा आहे. तुम्ही चर्चच्या कामात सहभागी होता ना, मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही सहभागी होता, ही देवाची कृपा आहे तुमच्यावरती. सगळ्यांवरती ती कृपा नाहीये. त्यांनी रिक्वेस्ट केली मला सेवेमध्ये सहभागी. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, आता मी इथं आलो, मी इथं सेवा करत आहे. ज्या लोकांनी मला इथं येण्यासाठी गाडीमध्ये डिझेल, येताना मला काही जेवण लागलं, ज्या ज्या माझ्या गरजा होत्या, मी इथे येऊन सेवा केली, मी देवाचं वचन सांगितलं, आणि मला पूर्ण खात्री आहे ही मीटिंग संपल्यानंतर यातल्या 1 व्यक्ती, 4 व्यक्ती, 10 व्यक्ती ज्यांनी देवाचं वचन स्वीकारलं, ते देवाच्या वचनाप्रमाणे चालू लागले, म्हणजे या सेवेचं प्रतिफळ देव मला स्वर्गात देणार आहे. पार्टनरशिप कोणाची होती? ज्यांनी मला आग्रहपूर्वक विनंती केली, जे मिनिस्ट्रीमध्ये ज्यांनी गुंतवलं, आता जसं वाटा मला मिळणार आहे तसा वाटा त्यांना पण मिळणार आहे. पार्टनरशिप आहे हो सेवेमध्ये. ही मिनिस्ट्रीमधली पार्टनरशिप आहे, गुंतवणूक आहे. त्या गुंतवणुकीचा मोबदला आहे तुम्हाला. या ठिकाणची जी मंडळी आहे, फिलदेल्फियाची चर्च आहे, या चर्चला म्हटलं की तुझ्याकडे शक्ती नसताना तू दिलेला आहे. देवाचे प्रिय लोक, विश्वास जो आहे तो शक्ती नसताना तुम्हाला ठेवावा लागतो, शक्ती असताना नाही ठेवावा लागणार. शक्ती असताना तुम्हाला काय विश्वास ठेवण्याची गरज आहे? जर तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, माझ्या चर्चमध्ये एक मुलगी मागच्या 1.5 महिन्याखाली ती आली, नवीन आहे, प्रभूमध्ये आलेली. तिने ऐकलं, सगळे संदेश ऐकले, आणि मग वेगवेगळ्या लोकांच्या साक्षी कसं प्रभूच्या राज्यामध्ये पेरत आहे तिने ऐकली. व तिचे मम्मी पप्पा दोन्ही पण मारले कोविडमध्ये. मग फार दुःखी झाली, देवानं का नाही वाचवलं. मग चर्चला यायचं बंद केलं. त्यानंतर मग तिचा कॉल आल्यावर मी तिला समजावून सांगितलं, येशू ख्रिस्ताला पण मरण चुकलं नाही, तो सुद्धा म्हणतो होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, प्रभूनं त्याला पण मरण दिलं, तुझे आई वडील पण गेले. पण हा प्रश्न आहे की आता तू रुसून स्वर्ग तर तुला मिळणार नाही, ते तर गेले, ते जिवंत पण होणार नाही, पण तुझ्या आत्म्याचं तुला तारण करावं लागलं. मग ती पुन्हा प्रभूकडे आली, वचनामध्ये टिकून राहिली, आणि मी चर्च बांधत आहे. मग मी सांगत असतो की आता कुठपर्यंत आलं, कशा गरजा आहेत, त्या कशा भागायला पाहिजे. तिने ते ऐकलं. ऐकल्यानंतर आई वडील नाहीत तर ती जो पगार येतो त्या पगारामधले मला वाटतं काहीतरी तिच्याकडं एक 8-10 हजार, तिचा 10-15 हजार काहीतरी पगार आहे, त्याचा दशांश ती देते, 1700-1800 वगैरे असं काहीतरी असतो तिचा दशांश. मग त्यातले पैसे साठवून तिचं, ती म्हणते की जेव्हा माझं लग्न होईल त्या लग्नाला मला खर्च येईल. तिने मला वाटतं 2 लाख रुपये जमा केले होते लग्नासाठी. ते म्हणते ती लग्नासाठी मी वापरणार आहे.
पण एक संदेश, देवाचं वचन तिने ऐकलं. त्यानंतर मग तिने मला कॉल केला, बाळासाहेब मला तुम्हाला भेटायला यायचं आहे, तुम्ही मला वेळ द्या. म्हटलं या, प्रार्थनेसाठी या तुम्ही, मी तयार आहे. मग ती आली. आल्यानंतर नोटांचं बंडल काढून माझ्यासमोर ठेवलं. म्हटली माझ्याकडे 2 लाख रुपये लग्नासाठी मी जमवले, हे 1 लाख रुपये चर्चच्या बांधकामासाठी ठेवा. मला माहिती आहे की त्या लग्नाला माझा खर्च येईल, पण माझा विश्वास आहे जेव्हा मी देवाचं भवन बांधून पूर्ण होईल तेव्हा प्रभू मला योग्य प्रकारचं वर देईल. काय शक्ती आहे, काय ताकद आहे, काय प्रॅक्टिकल लाईफ आहे, कसं जीवन आहे. आम्ही अडकून कशामध्ये पडलो. आम्हाला धार्मिकता काय वाटते, आम्हाला प्रार्थना करणंही धार्मिकता वाटते. आम्हाला धार्मिकता काय वाटते, आम्ही चर्चमध्ये जातो आणि जे माझा भाग आहे ते करून, अहो पण शक्ती पण देव पाहतो ना. फिलिपियाच्या मंडळीमधल्या प्रभूने शक्ती पाहिली, तुमच्या मंडळीमध्ये देव शक्ती बघणार आहे. काय आहात तुम्ही, काय तुमची भूमिका आहे, आणि तुम्हाला देवाला आशीर्वादित करायचं. मुळामध्ये प्रत्येक गोष्ट प्रभू तुम्हाला करण्यामागं देवाची धारणा काय असते की तुम्ही आशीर्वादित व्हावं. मी इथं आल्यावरती तुम्ही बघाल प्रत्येक वेळेस माझ्याकडे नवीन सूट असतात. ते काय माझा भाव मारायला मी येत नाही बरं का. हे माझ्याकडे हे सूट आहेत माझ्याकडे, ते आणि त्याची काही गरज पण नाही आणि तुम्हालाही त्याच्यात इंटरेस्ट नाही, पण तुम्ही बघता. आणि काही लोक म्हणतात नाही तुमचे सूट खूप छान आहे, मी मुद्दामून घालून येतो, मुद्दामून घालून येतो. का तुम्ही मला विचारावं, ते नाही विचारायचं कुठला टेलर आणि कुठलं हे आणि ते, त्याचा काय फायदा नाही. मला विचारायचं. मी तुम्हाला आता तुम्ही विचारलं तरी मी तुम्हाला सांगतो, शक्तीच्या पलीकडं मी पाळक आहे. हो, पाळक असल्यावर मला मर्यादा आहे, उत्पन्नाला माझ्याकडे मर्यादा आहे. काय मिळणार आहे माझ्याकडे, मिळून मिळून प्रभूचे लोक देतील तेव्हा चालणार माझं कसं तरी. आणि मी तसंच केली सेवा. कधी माझ्याबरोबरचे सहकारी त्यांना तुम्ही विचारा, ते माझ्यावर एवढं प्रेम करतात त्याचं कारण पण तसं मजबूत आहे. हे अगदी छोट्या असतानापासून माझ्यावर फिरतात. तो नीलू तर आत्ता गाडी घेऊन येतो, चालवतो माझा भाऊ, अगदी लहान असतानापासून तो माझ्यावर फिरतो. त्यांना माहिती आहे सगळे परिस्थिती काय आहे, कसं कशा पद्धतीने जीवन जगलो, किती कष्टात दिवस काढले, काय मिळत नव्हतं, कसे कपडे घातले, काय केले. मी चर्च बांधायच्या वेळेला मी कमिटमेंट केली देवाबरोबर. देवा जोपर्यंत, म्हणजे आधीचं चर्च, आता नवीन चर्च बांधलं, देव भरपूर देत आहे, इतके पैसे देतो की विचारायला नको, भरपूर प्रभू देत आहे पैसे. कारण मी शिकवत गेलो आणि लोक देत गेले आणि लोकांचं देणं बंद होत नाही. मला तुम्हाला सांगतो ना, कुठं पण गेलो आणि कुठं नुसतं देवाचं. आता तुमच्याकडे आल्यावर बसल्या बसल्या एक सिस्टर आल्या होत्या, ते म्हटलं की मला प्रेरणा झाली तुमच्या चर्चला देण्यासाठी. पैशाचा प्रश्न नसतो, प्रश्न वचन पाळण्याचा असतो. जेव्हा प्रभूला तुम्हाला आशीर्वाद द्यायचे असतात ना, तेव्हा देव तुमच्याकडनं काहीतरी करून घ्यायचं असतं, हे मी तुम्हाला सांगत आहे. आणि प्रभूला असं वाटलं की याने सगळे जुने पुराणे साधे कपडे घालतो, साधे राहतो. तुम्ही आता जुनी माझी व्हिडिओ बघा, एकदम ढगळे ढोगळे शर्ट होते बघा, त्याच्यात काय नव्हतं, चट्टापट्टा, चेक्स, निळं जांभळं कसलं तरी घालायचं, उभं राहायचं रेकॉर्डिंगमध्ये, ते ओ रेकॉर्डिंग करतो. आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळे सूट आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही या मंडळीचं वैशिष्ट्य, मासोदिन्याची मंडळी आणि प्रभू तुम्हाला जे घडवणार आहे त्याच्या संबंधानं मी प्रॅक्टिकल वचन बोलणार. तुमच्या टाळ्या मिळाव्यात आणि तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून नाही, पण तुमच्यासाठी काहीतरी उघडलं जावं आणि ते असं उघडलं जावं की ते बंदच होऊ नये. हो, ते बंद होऊ नये याच्यासाठी. आणि मग मी प्रभूला म्हटलं, प्रभू जोपर्यंत चर्च बांधून होत नाही तोपर्यंत मी नवीन कपडे घालणार नाही आणि नवीन कपड्याचे सगळे पैसे तुझ्या मंदिराच्या बांधकामामध्ये गुंतवणार. मला कोणी पण देऊ दे, काही पण. आणि ते मंडळीमध्ये मी सांगून टाकलं की मी जोपर्यंत चर्च बांधून होत नाही, कपड्याला माझे पैसे जातात ना, मी नवीन कपडे घालणारच नाही. पण जुन्या कपड्यावरती करणार, बघ वाढदिवस पण जुन्या कपड्यावरती करणार, सगळं जे आहे ते जुनंच घालणार आहे. आणि मी ठरवलं. माझं ऐकून ते संडे स्कूलचे लेकर ते पण म्हटले आम्ही पण नाही. त्यांनी पण त्यांच्या पालकांना सांगितलं यावर्षी आम्हाला नाताळचे कपडे, आम्हाला डब्बा द्या, आम्ही त्याच्यात पैसे टाकणार आहे. एक मुलगी ती आली चर्चमध्ये आणि तिचं लग्न जमत नव्हतं. तिने कमिटमेंट केली, जेवढा पगार येईल वाढला कमी झाला त्या पगाराचं पाकिटसुद्धा उघडणार नाही आणि ते सगळे पैसे मी चर्चला देऊन टाकेल. तिने ते वर्षभर
पाकिट पण उघडत नव्हतं, जसं बंद पाकिट. तिला तिचा पगार किती वाढला हे पण माहीत नव्हतं. तो पगार वाढलेला मी उघडल्यावर कळायचं, अरे हिचा पगार वाढला, हिला माहिती का नाही कोण असं. मी तिला विचारलं तुझा पगार वाढला माहिती का, मला काय करायचं त्या पैशाच, तो देवाचा पैसा. 2 वर्ष तिने ते सगळं चर्चला देत गेली, मी पण देत गेलो, कपडे नाही घातले. शक्तीच्या पलीकडे तुम्हाला करावं लागतं. माझ्या पैशामध्ये साधारण कपडे मी करू शकलो असतो, पण जेव्हा मी शक्तीच्या पलीकडे देतो तेव्हा देव माझ्यासाठी उघडतो. ते आशीर्वादासाठी मोठं अद्भुत साक्ष बनली जाते. तोच आशीर्वाद तुमच्याकडे. त्या मुलीच्या जीवनात साक्ष घडली. 2 वर्षानंतर तिचं लग्न जमत नव्हतं, शरीर प्रकृती कमजोर होती आणि तिला वाटलं इतका सुंदर नवरा तिला मिळाला का. प्रभू जे उघडतो ते कोणाला बंद करता येत नाही, कोणाला बंद करता येत नाही. देवाचे प्रिय लोक हो, मंडळी आणा, त्यानं तुम्हाला तुमच्या शक्तीच्या पलीकडे काहीतरी करावं लागणार आहे. आपल्या कमजोरीकडे पाहू नका. हा जो तुमचा समय, या समयामध्ये तुमच्यामध्ये असा विश्वास उत्पन्न व्हायला पाहिजे, मी प्रभूच्या राज्यामध्ये फेरील. मी ज्याप्रमाणे फिलिपियाची मंडळी, ज्याप्रमाणे मासुदिनेची मंडळी आपल्या आणि आग्रहपूर्वक सेवेमध्ये हातभार लावत होती, तसं देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला हातभार लावण्यासाठी चढाओढ निर्माण व्हायला पाहिजे. मी म्हणतो गॉड चर्चमध्ये एकही व्यक्ती गरीब राहणार नाही. परमेश्वर जेव्हा असं वचन पाळणारे लोक असतील, सगळे लोक समृद्ध असतील. का? तुमचा देव समृद्ध आहे. आता माझ्या चर्चमध्ये एकही व्यक्ती साधी व्यक्ती नाही. मी चर्च बांधायचं कारण का माहिती का, आधीचं चर्च आहे ते सगळ्याला माहिती, चांगलं चर्च आहे, मोठं चर्च आहे. पण माझं विजन, माझं स्वप्न होतं, देवाच्या लोकांनी एवढं काही याच्यामध्ये गुंतवलं. आता 4 व्हीलर येतील त्याचं पार्किंग कुठं, आता 2 व्हीलर येतील त्याचं पार्किंग कुठं. लोकांना उन्हाळ्यामध्ये आणि चांगलं शांत वातावरणामध्ये आणि थंड वातावरणात, सोलापूर गरम आहे तर चांगलं माझ्या लोकांना. आणि परमेश्वर म्हणतो की आणि हे सगळं सुविधा मी तुला देणार आहे. कशावरून देणार आहे? जो देवाचं वचन टिकवून ठेवतो देव त्याला आशीर्वादित करत असतो. तुम्ही आशीर्वादित बना. देवाचे प्रिय लोक, आशीर्वादित बना. खूप सांगायचं आहे, परंतु शेवट जाता जाता मी तुम्हाला सांगेल, शक्तीच्या पलीकडे जाऊन तुम्ही देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक करा. जी मंडळी या ठिकाणामध्ये, फिलिपियाची मंडळी, ती शक्तीहीन होती पण तिच्यामध्ये देवाचं वचन होतं. तुम्ही मंडळी या नात्यानं शक्तीहीन असाल. प्रिय बहिणींनो, एकदा करून बघा, एकदा करून बघा. औरंगाबादची आमची साक्ष, माझा भाऊ नीलू, त्याच्याकडं आम्ही मीटिंग करून निघालो होतो आणि तेवढ्यामध्ये एक आमची बहीण त्या ठिकाणामध्ये राहते आणि तिने त्याला सांगितलं की, म्हटले नीलू दादा येता येता घरी येऊन जा आणि मग मला काहीतरी चर्चसाठी द्यायचं आहे. मी म्हटलं चल जाऊ दे, आता उशीर झाला आहे, आपण आपल्या घराकडे जाऊ. तिने तिच्या मिस्टरांना पाठवलं, परंतु मी म्हटलं नाही आता आम्हाला जायचं आहे. मग पुन्हा आम्ही थोडं अंतर पूर्ण गेल्यावर ती रडायला लागली आणि तिने त्याला कॉल केला, नाही बोलव ना दादाला, तुम्ही या ना, आणि जे मी ठेवले काढून ते तुम्ही घेऊन जा, चर्चसाठी मला द्यायचं आहे. मग गेलो आम्ही तिच्या घरामध्ये. मग तिची लहान मुलं, त्या मुलांच्या हातामधली अंगठी, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि कानातले, ते सगळे काढून तिने एका पिशवीमध्ये भरले आणि ती म्हटले दादा माझ्याकडे काय नाही, हे मला चर्चला द्यायचं आहे. आम्ही ते जास्त नव्हतं, ते थोडंसं सोनं होतं. मी ते घेतलं, ते बघितलं, म्हटलं अरे हे तिचं लग्नाचं अलंकार आहेत, हे तिच्या मुलांना दिलेला आनंद आहे. अंगठी, छोटीशी अंगठी, लहानपणी त्याला दिलेली, हे किती मिळणार आहेत? एक 20-25 हजार रुपयाचे मिळतील. हे काही चर्चला एवढे पुरणार नाहीत, पण तिने ते दिले आणि मला असं वाटलं की कसं काय घेऊन जाऊ, पण ते घेतलं आणि घरी आलो. मग ते विकलं आणि त्याचे पैसे आले. त्याच्यानंतर तिने मला वाटतं 2 महिन्यांनी काहीतरी काय केलं होतं मेसेज, 2 महिन्यांनी तिने मेसेज केला. तर दादा तू ज्यावेळेस येऊन गेला घरी, त्याला मला मंडळीला चर्चला देण्यासाठी माझ्याकडे काही नव्हतं, पण मला आतून प्रेरणा, संदेश मीटिंगमध्ये ऐकला आणि त्यावेळेस मला प्रेरणा झाली, नाही हे आपण देवाच्या मंदिराला द्यायला पाहिजे. ती म्हटली तू ज्यावेळेस आला त्यावेळेस माझ्या घरामध्ये मी 2 महिने झाले माझ्याकडे काम नव्हतं आणि माझं घर कसं मॅनेज करतो ते मला माहीत नव्हतं. मी तसंच घर रेटत होते, पण त्या दिवशी संदेश माझ्यासाठीच होता असं मला वाटलं आणि मी ठरवलं की नाही आपण द्यायचं, आपल्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत, आपण हे देऊन टाकू. तिने ते सगळं सोनं दिलं आणि मी ते घेऊन आलो. मला माहीत नव्हतं त्यावेळेस तिच्या घरामध्ये काहीच नव्हतं. आणि मग तिने 2 महिन्यांनी ते मेसेज केल्यावर मी शॉक झालो. म्हटलं हिच्याकडे काही नसताना ही 2-3 महिने ते घर चालू शकले असते ते पैसे ठेवून. पण म्हटली दादा तू गेल्यानंतर ते दिल्यावरती माझ्या मनाला हलकं वाटलं आणि तू गेल्यावर 8 दिवसांनीच मला एक ठिकाणी जॉबचं ऑफर आली
मी आधी जिथं कामाला होते तिथं मला 20,000 पगार होता, पण जेव्हा ते माझं थोडंसं मी देवाच्या मंदिरात मी टाकलं, त्यानंतर जिथं मला काम लागलं ते मला 45,000 रुपये पगार आहे. का? शक्तीच्या पलीकडे जेव्हा तुम्ही करता तेव्हा देव जे द्वार उघडतो ते कोणाला बंद करता येत नाही. तुम्ही तुमच्या मंडळीला इतकं प्रामाणिक राहा. तुमच्या मंडळीसाठी प्रभू असे, मी तर म्हणतो तुम्हाला श्रीमंत व्हायचं तर आधी गरीब व्हा. एक गणेश टाळी वाजवली. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमचा हा आहे. मी जर आत्ता म्हटलं असतं ना देव तुम्हाला लेकरू देणार आहे, घ्या टाळ्या. देव तुम्हाला घर देणार आहे, घ्या टाळ्या. मी भविष्यवाणी करायला सुरुवात केली असती, प्रभू मला हे दाखवतो, प्रभू मला हे, टाळ्या रडले असते लोक. अहो सगळ्यात मोठी भविष्यवाणी ही आहे, जेव्हा शक्तीच्या पलीकडे तुम्ही देता देव तुमच्यासाठी उघडलेलं द्वार कोणीच बंद करू शकणार नाही. ही खरी भविष्यवाणी. हे प्रॅक्टिकल अनुभव आहे, हा प्रॅक्टिकल अनुभव आहे. आता मी जाताना तुम्हाला सांगेल, ऐकलंय ना, एकदा संदीप पास्टरला अग्राणी म्हणा, आज तुमच्याकडे जे आहे जाताना म्हणा की थोडंसं आम्हाला तुमच्या राज्यामध्ये पेरायचं आहे. 1-2 मिनटं घेऊ का? 2 मिनटं. हां, हे करावं लागलं. 2च मिनटं घेतो फक्त, 2च मिनटं. जेव्हा एक निर्णय तुमच्या मनामध्ये येतो ना, तो निर्णय तुम्ही अनुसरत असताना तुम्हाला ते करणं किती गरजेचं आहे. शक्तीच्या पलीकडं तुम्ही एकदा म्हणून बघा की नाही, आम्हाला ते करणं, आम्हाला देवाचं वचन पाळणं, टिकवून ठेवणं आवश्यक आहे. एक सभा याचीच भाऊजाई नीलूची, तिला भेटा, नंतर जाऊन विचारा, त्याला विचारा स्पष्ट. ते पण अशीच पुण्यामध्ये सभा होती, तो दोघं नवरा बायको तिथं आले आणि अशीच एक सभा, त्या सभेमध्ये ते पाळक आले आणि ते म्हटले की पाळक साहेब मीटिंगला खूप खर्च केलंय, ऑफरिंग यायला तयार नाही, आता कसं होणार? अरे म्हटलं उगं चालू मीटिंगला, हे तर रडायला लागले इथंच, तीन द्यायलाच तयार नाहीत लोक, म्हणून म्हटलं आता करावं काय. तर मग वचन झालं, इतकं सुंदर झालं. आणि मग वचन झाल्यानंतर त्याची भाऊजाई होती, त्या भाऊजाईच्या मनामध्ये आलं, एवढं भारी वचन सांगितलंय. ती नवऱ्याला न विचारता गपचूप कानातले काढले, दानपत्रामध्ये दिली टाकून. आणि नंतर सुटल्यावर सांगितले, अहो ऐकलं का? म्हटलं काय? आम्ही कानातले टाकले. नाही, तू म्हटलं ठीक आहे, टाकले तर खूप छान केलं, कारण ते सगळे बिलिव्हर, स्ट्रॉंग बिलिव्हर्स आहे, ते देवाला देण्याच्या बाबतीत काय. आणि मग तिने ते टाकून दिले आणि टाकून दिल्यावर ती घरी गेले. त्यांनी म्हटलं, मी त्यांना विचारलं किती, तर ते म्हटले काहीतरी 4-5 ग्रॅमचे होते. पण ते घरी जाऊन पोचले, तर पोचल्यानंतर तिची आई तिच्या घराकडे आली आणि तिने सांगितलं, बाई हे बघ तुला 1 तोळ्याचं कानातलं मी केलेलं आहे, जे देव उघडतो ते कोण बंद करणार आहे? मला माहित नाही, आजच्या रात्रीचा संदेश, आजच्या रात्रीचं शिक्षण प्रभू तुमच्यासाठी काहीतरी उघडणार आहे. उघडण्यासाठी एकदा अनुभव घेऊन चॅलेंजिंग. आणि ते तुम्हाला सांगतो, मी त्या मीटिंगमध्ये मीच एवढा प्रभावित झालो होतो, अख्खं पाकिटच टाकून दिलं मीच. ऑफरिंग आलं तर म्हटलं, ते आधीच रडायला लागलं होतं पाळक, कर्ज झालं. मी म्हटलं आता हे लोकांना सांगतो तर मला पण करायला पाहिजे. नाही, आता मी पाकिट आणत नाही, सुटामुळं बसत नाही बरं का, नाही तर तू म्हणाल तिथं घडल्यापासून पाळकसाहेब पाकिट आण, नाही सुटात बसत नाही, ते आता पॅक झालं, ते उगं दिसल्यावर ते भलतंच दिसतं म्हणून मी आणत नाही पाकिट. पण त्या मीटिंग आणि त्याच्यात माझे सगळे डिझेलचे पैसे होते आणि मी ते टाकलं. आणि टाकल्यावर म्हटलं, अरे भावनेच्या भरात पाकिट टाकून दिलं, जायचं कसं? मी तर उपदेश केला, उपदेशाच्या भ्रमात सगळं पाकिटच फेकलं. आणि पाकिट टाकल्यावर त्याला म्हटलं, फक्त पैसे काढून घ्या, बाकीचं कवर तर मला द्या. पाकिटाचं ते काय करणार आहे? मग ते कवर घेतलं आणि मला वाटतं चांगलं त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोलसाठी आणि असे मिळून एक 5,000 ते 6,000 रुपये तेवढे माझ्याकडे होते, ते गेलं पाकिट त्याच्यामध्ये. मी कुणाला बोलणार आहे आता? सांगितलं तर लोक म्हणतील दे, टाकलं आणि परत आमच्याकडे मागायला लागला. मी शांतपणे बाहेर पडलो. मग पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसऱ्या दिवसाची सभा संपली. जायचं कसं या विचारामध्ये होतो. म्हटलं मागायचे तर कोणाकडे नाही आणि कोणाला सांगायचं पण नाही. सांगितलं तर लोक म्हणतील कशाला भाव मारायचं आणि टाकायचं, उपदेश करून बाजूला पडायचं ना, लोकांना दिलं. पण मी तिथं इतका समरूप झालो वचनामध्ये आणि ते टाकून दिलं. आणि टाकून दिल्यावरती आता मीटिंग संपली, गाडीत बसलो आणि निघणार. आणि मला प्रश्न पडला की पुण्यातल्या पुण्यात फिरलो, आता पुण्यावरून सोलापूरला कसं काय जायचं?
आणि जाणार तेवढ्यामध्ये ज्यांनी मीटिंग भरवली तो आधीच इवळत होता, त्याच्याकडे काय मागायचा प्रश्न नाही आणि त्यांनी द्यायचाही प्रश्न नाही, मी काही त्याला बोललो नाही. पण माझी गाडी थोडीशी पुढे गेली आणि तेवढ्यात एक व्यक्ती पळत आली, त्याने थांबा 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 थांबा. मग म्हटलं बोला ब्रदर काय नाही, मी खूप आशीर्वादित झालो आणि देवानं मला आतून प्रेरणा दिली, हे पाकिट तुम्ही घ्या. आणि मी उघडून बघितलं, त्या पाकिटामध्ये 10,000 रुपये होते. देव जे उघडतो ते कोणी बंद करू शकणार नाही. देव जे उघडतो ते कोणी बंद करू शकणार नाही. देवाचे प्रिय लोक, मासोदिनियाची मंडळी आणि फिलिपियाची मंडळी बना. तुमच्यासाठी देव जे उघडेल ते कोणी बंद करू शकणार नाही. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. आता द्वार उघडण्याचा समय आलेला आहे. प्रभूचं द्वार उघडण्याचा समय आता आलेला आहे. डोळे बंद करूया. जे तुम्ही ऐकलं, जे सत्य तुम्ही ग्रहण केलं, त्याचं प्रॅक्टिकल करण्याचा समय आलेला आहे. आता तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुम्हाला काहीतरी करायचं आहे. तुम्ही कमजोर आहात, पण आज रात्री जर प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, प्रॅक्टिकल अनुभव, तुमचा कर्जबाजारीपणा, तुमची बेकारी, तुमची कठीण परिस्थिती, तुमचं दारिद्र्य, याला घालवण्याचा समय आता आलेला आहे. हो, आशीर्वादाचं द्वार खुलं करण्याचा समय आलेला आहे. उत्तेजित व्हा, आपले हात उंच करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू मी इथून जाताना दार उघड करून जाणार आहे. रिबा शाखा नामा स्वरूपो. आपले हात उंच करा, देवाशी बोला, प्रभूला मागा, देवाकडे मागा. तुमच्यासाठी प्रार्थना होईल आणि देव तुमच्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडेल. असं उघडेल की बंद होणार नाही. असे आशीर्वाद मोकळे होतील की बंद होणार नाही. थँक्यू लॉर्ड. प्रभू तुला गौरव, तुला महिमा, तुला महिमा. कोण आज व्यक्ती म्हणणार आहे मी देवाच्या सेवेमध्ये सहभागी होणार आहे? मी कोण व्यक्ती म्हणणार आहे मासोदिनियाच्या मंडळीप्रमाणे मी प्रभूच्या राज्यामध्ये आग्रहानं देवाची कृपा मागणार आहे, मला कृपा करून सहभागी होऊ द्या. चला, हा समय प्रभूशी करार करण्याचा. तुम्ही तसं जाऊ नका. आज रात्री कोणीतरी अशी एक व्यक्ती, असा एक परिवार असेल की जो परिवार मासोदिनियाच्या मंडळीसारखा एक निर्णय घेणारा परिवार असेल. प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूची स्तुती करा, आपले हात उंच करून देवाला धन्यवाद द्या. हो, थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. हे पित्या, तुला महिमा, तुला गौरव प्रभू. कमॉन, आपला हात उभारून जे वचन आलं त्याचा अंगीकार करा. प्रभू ओझं टाकत नाही, देव आशीर्वादित करणारा. ओ धन्यवाद प्रभू येशू. त्या समय त्या स्त्रीला वाटलं असेल माझ्याकडेच नाही, परंतु ज्या स्त्रीने निर्णय घेतला तिचं येणारं भवितव्य प्रभूने आशीर्वादित केलं. तोच परमेश्वर देव इथं आहे. जर देवाचा आत्मा आपल्याशी बोलत तर आपलं मन मोकळं करा आणि हा निश्चय करा का मला शक्तीच्या पलीकडे करायचं, मला शक्तीच्या पलीकडे करायचं आणि त्यात परमेश्वर मला ब्लेस कर. मी त्या देवाची महिमा पाहिल. जो विश्वास माझा, मला त्याच्या पलीकडे जायचं. ज्या आत्म्यात मी धावतोय आज त्याच्या पलीकडे मला धावायचं. ज्या आत्म्यात मी जगतोय त्याच्या पलीकडे अजून मला जगायचं. मला शक्तीच्या पलीकडे करायचं प्रत्येक बाबतीमध्ये. फक्त आर्थिकच नाही, पेरण्यातच नाही, तर प्रत्येक आध्यात्मिक जीवनामध्ये, विश्वासामध्ये, समर्पणामध्ये, प्रभूच्या प्रती मला आवेशामध्ये मला शक्तीच्या पलीकडे करायचं. हे प्रभू मला अनुग्रह दे. हे प्रभू माझं बळ नवीन कर. आणि आज तू माझ्याशी बोललाय, आता मला तुझ्या वाटा स्थिर आणि स्थापित कर. मला अनुग्रह दे. कारण प्रभू जो वचन ऐकतो आणि लक्ष लावतो तो आशीर्वादित आहे. जे तुझं वचन माझ्या कानी पडलंय ते माझ्या आत्म्यात उतरू दे. जे माझ्या आत्म्यात उतरलंय ते माझ्या कृतीमध्ये येऊ दे आणि प्रभू तुझी महिमा होऊ दे. धन्यवाद. मी तुझी मंडळी आहे आणि मंडळीवर तू प्रेम करतो. अजून तू मला सोडलं नाही म्हणून तू माझ्याशी बोलतो, माझ्या जीवनावर तू प्रकाश टाकतो. मी तुला धन्यवाद देतो. कमॉन, त्या देवाला महिमा देऊ, त्या देवाची स्तुती करू. ओ थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. ओ हालेलुया प्रभू येशू. कमॉन एवरीवन, आपले हात उभारून. जहाँ मेरी रूह तेरे रूह से
रूबरू होती वहाँ, जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती वहाँ। पुन्हा एकदा, जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती वहाँ, जहाँ मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती वहाँ। हे यीशुआ, यस लॉर्ड, हे यीशुआ, प्रभू तुझी महिमा प्रत्येकावर, तुझा मुख प्रकाश प्रत्येक जीवनावर, तुझा आशीर्वाद मी स्वीकारतो. ज्या अपेक्षेने आलेत प्रभू, त्यांच्या व्यक्तिगत अडचणी मोकळ्या कर. तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनावर मी स्वीकारतो. हो, त्यांना ब्लेस कर पित्या. आणि हा विश्वास कायम कर का प्रभू इथं होता आणि त्या विश्वासामध्ये मी ब्लेस होणार आहे. त्या विश्वासामध्ये प्रभू माझे मार्ग मोकळे करणार आहे. माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळणार आहे. आणि ज्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो की तू माझं राज्य शोध, तू माझं राज्य शोध, म्हणजे तुला जे हवंय ते मिळल्या जाईल. आज तुम्ही प्रभूचं राज्य शोधायला आले, आज तुम्ही देवाचं राज्य समजण्यासाठी आले आणि देव तुमचे आशीर्वाद मोकळे करत आहे. देव तुमच्या पर्सनल प्रार्थना, देव तुमच्या पर्सनल रिक्वेस्ट ब्लेस करत आहे. तुम्ही पाहाल आज या प्रार्थनेनंतर तुमचे उत्तर तुम्हाला मिळत आहेत. तुमचे मार्ग परमेश्वर मोकळे करत आहेत. तुमचे अडलेले मार्ग देव मोकळे करत आहेत. तुम्ही ब्लेस होत आहात. तुमच्या जीवनात स्पिरिच्युअल रिवायवल येते आणि प्रभू आपला गौरव करून घेत आहे. ओ प्रभू तुला धन्यवाद पित्या. सर्व महिमा तुला, सर्व गौरव तुला. उद्यासाठी पुन्हा माझी भूक वाढव, माझी उत्सुकता वाढव. आणि जसे 2 दिवस तू आम्हाला प्रभू आशीर्वादित केलं, सुरक्षित केलं, उद्याही कर आणि देवा तुझा महिमा हो दे. सर्व गौरव तुला देऊन केलेली प्रार्थना येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.